कोणालाच नाही आहे ना? तुम्ही सगळे इथलेच आहेत की बाहेरचे आहेत? जे आपण मीठ घेतो त्यात आयोडीनचं प्रमाण आपल्याला चेक करायला पाहिजे. आजकाल मीठाचे पण खूप वेगळे पॅकेट येतात. तुमच्याकडे मीठचे नमुने घेऊन जात असेल ना? जसं दुकानात मिठाचं पॅकेट, जसं तुम्ही ज्या किराणा दुकानातून मीठ नेता ना, ते किराणा दुकानात जाते आमचे आणि तिथून मिठाचं पॅकेट घेऊन येतात. त्या मिठात त्यात आयोडीन किती प्रमाणात आहे, त्यात जर आयोडीन नसेल त्याच्यामुळे आपल्याला गलगंड होऊ शकतो. त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण पण शरीरात जास्त पण नाही पाहिजे आणि कमी पण नाही पाहिजे. नॉर्मलच असते ना. अंकुर वगैरे तुम्ही वापरता ना, अंकुर तर त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण तुम्ही पूर्वी आपल्याकडे मीठ होता वेगळा. कोणतं आपण आता जनावरला टाकतो जाळ घ्या त्याला याचे काम कोणतं काळं मीठ. संध्या मीठ नाही, काळं मीठ. तर त्या काळ्या मिठामध्ये आयोडीन कमी असते आहे. म्हणून आता आपल्याला रिफाईन केलेला मीठ जे आहे, टाटाचा असेल, अंकुर असेल किंवा दुसऱ्या वेगवेगळ्या कंपन्याचा, त्याच्यामध्ये तो IS मार्क असतो. सूर्यासारखा त्याच्यावरती चिन्ह असते, तो आयोडीन मीठ असते. समजा आयोडीनयुक्त मीठ आपल्याला मिळालं नाही तर आपल्याला गलगंड येऊ शकतो. आणि गलगंड आहे तुला माहित आहे, आता हे बरोबर फोटो आली नाही, याच्यामध्ये हा इथला भाग आहे, गळ्याचा भाग आहे. हे होऊ नये म्हणून जनजागृती आहे. म्हणजे आपण आयोडीनयुक्त मीठ खाल्लं पाहिजे, दुसरं मीठ खाता कामा नये. जर त्या पुण्यावरती तुम्हाला जर चिन्ह दिसला नाही, म्हणून आम्ही काय करतो, प्रत्येक वेळा गावातला समजा आता आमचा MPW आहे, हा MPW काय करतो की तुमच्या गावात 4 किराणा दुकान असते, या महिन्याला या किराणा दुकानातला, त्या महिन्याला त्या किराणा दुकानातला, असा मीठ त्या ठिकाणी हे घेतो. आणि हे घेतल्यानंतर तो तपासणीला आपण पाठवतो. आणि त्याच्यामध्ये जर समजा कमी आढळला तर आपण सूचना देतो ग्रामपंचायतच्या वतीनं की तुमच्या गावामध्ये गलगंड होऊ शकते बरं का. झाला नाही मग आम्ही काही चाचण्या पण त्याच्यामध्ये केल्या जातात की तुमच्या चाचण्या आम्ही करून घेतो. समजा आम्हाला वाटतं एखादा पेशंट आला इथे आणि त्याला असं सुचलं दिसलं डोळं, कधी कधी काय वेगळे करण्यासाठी सुचते ना, हे सुचलं तर त्याच्यामध्ये कसं होतं माहितीये का, मग आम्ही तपासतो. मग 2-3 चाचण्या आहेत, त्या चाचण्या तपासल्यानंतर त्या आम्ही ठरवतो की याला गलगंड आहे की नाही. गलगंड कोणालाही होऊ शकते, मोठ्या माणसाला होऊ शकते, लहान मुलालाही होऊ शकते. मोठ्या माणसात झालं तर मग नंतर ऑपरेशन वगैरे जेव्हा करतो आपण कधी तर मग तो कधी हे होतं नाही होत. मग आम्ही लोकांना सांगतो बाबा, आता मॅडम विचारलं तुम्हाला शुगर आहे का, आहे ना, शुगर आहे का. शुगर काय विचारलं, समजा एखादी जखम केली, चिरलं इथे, तर शुगर असेल तर बसते का, नाही बसत. समजा एखादा तुम्ही जाताना रस्त्याला ठेच लागली, नख निघाला, इजा झाली किंवा आपल्याला या पायाला अनवाई चप्पल नाही अनवाई पायाला आपण गेलो तर इथे समजा आपल्याला खिळा घडला किंवा एखादं दगडही घडते, कधी कधी रक्त निघते, तर ते लवकर बसत नाही. आणि मग जास्त त्या पहिल्यानंतर मग आपल्याला कधी डॉक्टर काय म्हणते, काय का म्हणतात तुम्ही सर्व शेतकरी आहे, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. शेतामध्ये तुम्ही जाता, तुम्ही लगेच काय कापलं समजा काय करता, काय लावता हो आयुर्वेदिक तुम्ही लावता, कमळकोणीचा पाला लावता, किती काही कापू दे, कापला हा जोडलेला धुवून द्या कमळकोणीच्या पाला 3 दिवसात. पण आपल्या गावात फुकटची औषध असेल त्याला काही इलाज नसतं ना. तुमच्याकडे समजा दमाचा पेशंट असतो, दमाचा पेशंट पूर्वीच्या जमान्यामध्ये लोक काय करत होते माहितीये का, तुमच्या आता आपल्याकडे राहिलं नाही ते गोडरी नावाचे, गोडरी एवढं पिवळं फळ असतं गोडरीचं, ते रामदेव बाबाजी घेतात विकत आणि त्याची औषध बनवतात, त्याला बागाचा वाळू टाकतात, त्याचे भुकटे बनवतात आणि ते तुम्हाला दह्यामध्ये सहदामध्ये ते तुम्हाला देतात. मग आपण काय म्हणतो, बापरे मला बरं झालं बाबा हे भेटले तर होतं म्हणून माझी दमा केला, अशी गेली हे गेली असं सांगतो. ठीक आहे.